बघा, आपल्या राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे सर्व लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी किंवा ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला, माता भगिनी, वृद्धपकाळ पेन्शन घेणारे नागरिक, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असेल किंवा दिव्यांग बांधव असेल, ही माहिती त्यांच्यासाठी खूपच उपयोगाची आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण की बघा, फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल काही महत्त्वाच्या घडामोडी इथं समोर येत आहे. नेमका काय अपडेट आहे आणि पैसे तुमच्या खात्यामध्ये हे कधी क्रेडिट होणार, याची माहिती आता सरकारतर्फे मिळालेली आहे. काही अडचण आहे का? आणि पैसे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आमच्या खात्यामध्ये स्पष्टपणे कधी मिळणार, हे सोप्या भाषेत तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली जाणार आहे. कारण की बघा, सरकारतर्फे ही सूत्रानुसार माहिती आलेली असेल. कारण की बघा, जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्या माहितीमध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ह्या निराधार बांधवांच्या खात्यामध्ये, महिलांच्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला क्रेडिट होणार आणि 1,500 रुपये क्रेडिट होणार की 2,500 रुपये तब्बल तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, याची माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे. कारण की बघा, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता इथं वाटपाबद्दल काय स्थिती आहे हे समजून घेऊया. कारण की बघा, सर्व ज्येष्ठ नागरिक, निराधार बांधव आणि जे काय आता लाभार्थी व्यक्ती असणार आहे ते आतुरतेने वाट पाहू लागलेले आहे की कोणत्या दिवशी आमच्या खात्यामध्ये इथं फेब्रुवारी महिन्याचा हप्ता इथे क्रेडिट होणार आहे. आता फेब्रुवारी हप्त्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण इथं माहिती सरकारच्या बैठकीमध्ये झालेली आहे आणि तेच बैठक इथं जसं की आता आपल्याला सांगण्यात आलेली आहे की कोणती माहिती इथं तुमच्यासाठी इथं उपयोगाची ठरणार आहे आणि फेब्रुवारी हप्ता कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये हे क्रेडिट होणार आहे. कारण की बघा, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार आहे. यामुळे स्वाभाविकच आपले जसं की योजनेतील सर्व लाभार्थी बांधव आणि भगिनी आणि जे काय तर वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असेल, दिव्यांग बांधव असेल, 4 महिन्यांपासून जवळपास हप्त्याची प्रक्रिया सुरळीत चालली नाही. पैसे वेळेवर खात्यात तिथं जमा होत नाही. त्यामुळे अनेकांच्या अडचणी इथं सामना आपल्याला करावा लागत आहे. अशा परिस्थितीत हा हप्ता लवकर मिळणं इथं शक्य होतं. परंतु आता सगळ्यात महत्त्वाची माहिती ही तुमच्यासाठी आता आलेली आहे. कारण की बघा, इथं घडामोडी आणि हे गोंधळ निर्माण झालेला आहे. आपण इथं पुढे स्पष्टपणे समजून घेऊया की फेब्रुवारी हप्ता नेमका कोणत्या तारखेला आपल्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे, हे संपूर्ण सविस्तर अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण की बघा, भरपूरशा दिवसांपासून निराधार बांधव, निराधार व्यक्ती, निराधार महिला हे जसं की कमेंट करू लागलेली होती की जानेवारी हप्ता तर क्रेडिट झाला, परंतु बघा फेब्रुवारी हप्ता आपल्या खात्यामध्ये कधी जमा होणार. कारण की बघा, जानेवारीमध्ये हा हप्ता आला, जानेवारी हप्ता, फेब्रुवारी हप्ता इथं जमा, हीच पद्धत आता प्रक्रिया इथं पाहायला मिळत आहे. कारण की बघा, जानेवारी महिन्याचा हप्ता 30 तारखेला वितरित करण्यात आला. त्यानंतर म्हणजेच पोर्टलवरती एक जसं की संदेश दिसून आला, 4 तारखेपासून पुढील वितरण सुरू होणार, अशा प्रकारचा मेसेज इथं पोर्टलवरती पॉपअप इथं दिसायला लागला होता. परंतु आपण जर पाहायला गेलं तर हे प्रत्यक्षामध्ये आपल्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते. आता बघा, सरकारने तारीख चेंज केलेली आहे. खऱ्या अर्थाने कोणत्या तारखेला हे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे, याची स्वाभाविकच तारीख आता सरकारने सांगितलेली आहे. अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. आता बघा, दिव्यांग बांधवांसाठी, वृद्धपकाळ योजनेचे ज्येष्ठ नागरिक, लाभार्थी भगिनी बहिणी, आता याच्यासाठी मोठी आनंदाची बातमी सरकारने दिलेली आहे. श्रावणबाळ योजनेचे जर का तुम्ही लाभार्थी असाल, दिव्यांग बांधव असाल, तर आनंदाची महत्त्वपूर्ण निर्णय हे तुम्हाला आता मी सांगतो. परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, सर्वात आधी अपडेट तुम्हाला भेटत राहणार. आता जर आपण पाहायला गेलं तर बघा, 2 महिन्याची मिळून सुमारे 3,000 रुपये इथं खात्यात येईल, अशा निर्माण झालेल्या माहिती आपल्याला येत आहे. परंतु बघा, दिव्यांग बांधवांसाठी तरी रक्कम आणखी जास्त, जानेवारी जसं की 2,500 रुपये आणि फेब्रुवारीचे 2,500 रुपये तब्बल आपण जर पाहायला गेलं तर 5,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार, अशी अपेक्षा अनेकांनी धरली होती. म्हणून अनेक कुटुंबांच्या मनात इथं एकच प्रश्न इथं निर्माण होत होता की यामुळे थोडीशी आर्थिक मोडकी येईल, परंतु त्यांना हातभार लागेल. आता हे प्रत्यक्षात आपण जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर नेमका फेब्रुवारीचा हप्ता आपल्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला क्रेडिट होणार, सरकारने काय तारीख इथं ठरवलेली आहे. कारण की बघा, अजूनपर्यंत शासन निर्णय जी आहे सरकारने काढला नाही. परंतु बघा, कोणतेही आता निराधार व्यक्ती असो किंवा लाडकी बहीण योजना असो, पेन्शनधारकांचे जे काही आता पैसे येत असते, हे काही आता सर्व गव्हर्नमेंटची योजना जर आपण पाहायला गेलं तर तुमच्या खात्यामध्ये जर का पैसे येण्याचा आपण तर तारीख आता संपूर्णपणे जर जाणायला गेलं तर बघा, जोपर्यंत सरकारची कॅबिनेट बैठक एक पार पडत नाही, शासन निर्णय जी आर इथं निघत नाही, तोपर्यंत आपण काही प्रत्यक्ष इथं खऱ्या अर्थाने समजू शकत की कोणत्या तारखेला आपल्या खात्यामध्ये पैसे होणार, नेमकी तारीख काय असणार आहे, 2,500 रुपये जमा होणार की इथं तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होणार, हे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला देखील समोर समजायला येणार आहे. फक्त शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा मित्रांनो, आता भरपूरशा लाभार्थ्यांचा बँकेचा इश्यू
हे जास्त प्रमाणामध्ये दिसून आलेलं आहे. म्हणजेच बघा बँकेचा इश्यू म्हणजे काय असणार आहे, की त्यांच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक नाही का? तर बघा त्यांच्या बँकेच्या खात्याला भरपूरशा लाभार्थ्यांचं आधार कार्ड लिंक आधी होतं, परंतु सिस्टममध्ये अपडेट झाल्यामुळे त्यांचं आधार कार्ड हे जसं की डिॲक्टिव्ह झालेलं आहे. भरपूरशा लाभार्थ्यांचं आधार कार्ड लिंक होतं, परंतु आता अनलिंक झालेलं आहे, डिसेबल झालेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, आता पुन्हा 2026 मध्ये तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करून ठेवायचं आहे आणि तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जे सरकार ₹2,500 ₹5,000 जे काही तुम्हाला टाकत असते तुमच्या मर्यादेनुसार, तर तुम्हाला काय करायचं आहे त्यामध्ये ₹500 ते ₹700 आधी तुम्हाला त्यामध्ये जमा ठेवायचे आहे. जेणेकरून काय होणार, की तुमचं खातं हे चालू राहतील आणि तुमच्या खात्यामध्ये कायमस्वरूपी पैसे येत राहतील. आता जर आपण पाहायला गेलं तर जे आता सरकारने तारीख सांगितलेली होती बघा 4 फेब्रुवारी रोजी, जसं की संध्याकाळी 6 वाजतापासूनच ते 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 7 वाजेपर्यंत हे वितरणाची प्रक्रिया सुरू राहतील असं सरकारने आता या पोर्टलवरती तारीख इथं दाखवलेली होती. परंतु ती तारीख आता सरकारने जसं की गायब केलेली आहे. म्हणजेच बघा तो पॉपअप हटवण्यात आलेला आहे. काही तांत्रिक इथं कारणामुळे आणि तांत्रिक अडचणी आल्यामुळे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. हा मुद्दा अजूनही अनेकांच्या जसं की माइंडमध्ये फिरत आहे. आपण जर पाहायला गेलं तर बघा खऱ्या अर्थाने हे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार, हा अजूनपर्यंत सरकारने तारीख जाहीर केली नाही. परंतु बघा एक आशा, एक जसं की आशेची किरण आपण समजू शकतो, की बघा जे बँकेचं सर्व्हर होतं ते पूर्णपणे डाऊन झालेलं आहे. जे निराधार बांधव, निराधार व्यक्ती असणार आहे त्यांच्या खात्यामध्ये कोणत्या कारणास्तव पैसे जमा होत नाही. तर बघा आता बघा 75 ते 65 वर्षाचे वयोगटातील जे महिला लाभार्थी असते, आता त्यांचा महिना चालू असते. आपण जर महिना समजायला गेलं तर त्यांच्या खात्यामध्ये महिना सुरू असते. परंतु भरपूरशा दिवसांपासून ते आधार कार्ड अपडेट करत नाही. भरपूरशा लोकांचे आधार कार्ड बंद झाले आहे. त्यांच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक नाही आणि त्यांनी ई-के-वाय-सी परिपूर्ण केले नाही. त्याचाच अप्पर मार आता जर आपण पाहायला गेलं तर दिव्यांग बांधव, जे काय आता पेन्शनधारक व्यक्ती असते त्यांच्या जसं की योजनेवरती पडत आहे. तर तुम्हाला काय करायचं, सर्वात अगोदर तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक नसेल, लिंक करून ठेवा. त्या व्यतिरिक्त ई-के-वाय-सी केली नसेल, करून ठेवा. बाकी आपण जर आता गव्हर्नमेंटतर्फे अत्यंत तारीख जी आता आलेली आहे, त्या आपण पाहण्याचा जर अर्थ केला तर बघा कारण की सूत्रानुसार ही तारीख आलेली आहे. अजूनपर्यंत नोटिफिकेशन सरकारने जारी केलं नाही. जेव्हा सरकार नोटिफिकेशन जारी करते, कायमस्वरूपी जी-आर काढते, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये पैसे येत असते. आपण जर आता समजायला गेलं तर बघा तुम्हाला 20 ते 25 फेब्रुवारी 2026 पर्यंत पैसे येण्याची दाट शक्यता सरकारच्या सूत्रानुसार वर्तवण्यात आलेली आहे. बाकी बघा अधिकृतपणे सरकारने जाहीर केलं नाही, जी-आर काढला नाही. बाकी बघा तुम्हाला जर का सर्वात अगोदर कन्फर्म तारीख जर का जाणून घ्यायची असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.